स्वर्गीय कमळू पाटील यांच्या 33वा स्मृतिदिन आणि कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेच्या 28व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून तळोजा फेज 2 येथे बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। उद्घाटनापूर्वी स्वर्गीय कमळू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन, हरिभक्त परायण लालचंद महाराज यांचे कीर्तन, दीपप्रज्वलन आदी धार्मिक विधी संपन्न झाला। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचं उद्घाटन करण्यात आले। यावेळी मान्यवरांसह विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना बबनदादा पाटील यांनी 28 वर्षापूर्वी संस्थेच्या स्थापनेच्या काळातील आठवणींना उजाळा दिला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला विचारले होते, तू मारामाऱ्या करणारा, शाळा कशी चालवशील? पण त्यांनी माझं काम पाहिलं आणि 25 वर्षापूर्वी मला लाल दिव्याची गाडी अर्थात राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेलं पद दिलं, अशी आठवण त्यांनी भावलिक स्वरूपात सांगितली। मला जेव्हा शिवसेना प्रमुख बोलले, तू मारामाऱ्या करतो, तू शाळा कशी चालवशील, तुला शिक्षक कोण भेटतील, मी त्या काकेकरांचं नाव घेतला। इथल्या सर्व परिसरांना माहित होतं, सर शिपाई राहायला माझ्याकडे कोण तयार नव्हता, पगार मिळेल की नाही अशी भानगड होती। पण कोरोनाच्या काळामध्ये 2.5 वर्ष शिक्षक घरी राहिले तरी या संस्थेने त्यांना घरात बसून पगार दिला। एवढंच सांगतो, 1 मिनिट, एकच वाक्यात मी शिक्षण संस्था सुरू केली, साहेबांनी बघितलं आणि मला बक्षीस दिली। लाल बत्तीच्या गाडीत मला बसवलं, राज्यमंत्री केलं 3ऱ्या वर्षी। 25 वर्षापूर्वी मी लाल बत्तीच्या गाडीत फिरले, ती संस्था काढली, त्यानं माझं काम बघितलं का खरोखर हा काम करू शकतो हे त्याचं। मग असे कार्यक्रम चालू असताना जेव्हा माझं भाषण सुरू झालं तेव्हा मी पाहिलं की खरं बबनदाच्या डोळ्यामध्ये एक अश्रू काही उभे राहिले आणि हे बघून एक गोष्ट नक्कीच जाणवली की हा माणूस एवढे लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन खूप उंच गेलेलं आहे, परंतु ते वर जाऊन सुद्धा त्यांचे पाय अजून देखील जमिनीवर आहेत आणि हे सर्वांसाठी खरोखर आम्हा सर्वांसाठी ते प्रेरणादायी आहे। आणि जसं मगाशी मी बोललो की मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे। कर्मवीर अण्णांनी त्या काळामध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा काढल्या, अनेक त्यातून शिक्षण अनेक पोरांची झाली आणि त्यातूनच अनेक लोक घडली। तर कर्मवीर अण्णांना पाहता नाही आलं, त्यांचं कार्य पाहता आलं, पण आज पनवेल नगरीमध्ये मला हे कर्मवीर अण्णांसारखी अनेक माणसं दिसतात आणि हे खरोखर पूर्ण अभिमानाने भरून येतो। आणि दादांसारखं कार्य हे आहे, हे असंच भविष्यामध्ये प्रचंड मोठे हो अशी शुभेच्छा देतो। मला अत्यंत आनंद होत आहे की एक ग्रामीण भागातला मनुष्य कार्यकर्ता शिवसेनेचा, त्यांनी खऱ्या अर्थानं कर्मवीर भाऊराव पाटील काही शिकलेले होते का? त्यांनी 1-1 रुपये जमा करून, जवारीत मुलाला जमा करून सगळं, दादानं देखील अशाच पद्धतीने धनसंचय जमा करून अशा चांगल्या इमारत शिकलं पाहिजे, मुला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, दर्जेदार अभ्यासक्रम असला पाहिजेत। या सगळ्याचं म्हणजे त्यांच्याकडे शिक्षण नसलं पण शानपण आहे आणि योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची त्यांच्यामध्ये बौद्धिक शक्ती आहे। जे त्यांचं सर्व ब्रँड बघा तुम्ही, एक आहे की त्यांचं ब्रँड बघितलं, नावामध्ये पण त्यांचा वारसा त्याने ठेवलेलाच आहे, बाळासाहेब ठाकरेंचा देखील वारसा। म्हणजे त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या लोकांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे, ज्यांच्या विचारातून आपण हे उभा करत आहोत, त्याला न विसरणे हे किती मोठेपणाचं लक्षण आहे। आणि दादा निश्चितचपणे विद्यापीठ होणार आहे आता, आणि ती गरज आहे। नवं विद्यापीठ आता ज्या संस्थेला 7 पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत त्याला स्वतंत्र विद्यापीठ काढण्याची आता शासनाची धोरण आहे। आता जागा यांच्याकडे, जागा आहे, शानपण आहे, पैसे आहेत, नसलं तर काय तर करतील ते, विश्वास आहे मला। पण या भागामध्ये एक वेगळी शैक्षणिक चळवळ उभा करण्याचं त्याचं जे धोरण आहे ते स्वतः बसतात। शेणा शाखेमध्ये जसं बसायचं ना तसं शाळेमध्ये पण बसतात। शहाण्या माणसाला, डिग्रीवाल्या माणसाला ते काम सांगतात, चुकलं तर त्याला दिशा देतात। पण डिग्री नसते तर काय, डिग्री वगैरे काय महत्वाची नाही, शानपण महत्वाचं आहे आणि दादाकडे शानपण आहे। या मंगल प्रसंगी त्याला दीर्घायुष्य लाभो आणि अनेक कोर्सेस जागतिकीकरणामध्ये तरुण उभा करण्यासाठी मिळो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना। दीर्घायुष्य लाभो। दादा हे फार शहाणे आहेत, किती शिकल्यात तुम्ही काय विचार करू नका,
सम्राट अशोक सुद्धा अगोदर त्यांनी काय काय नाही केलं, पण त्यांचं आताचं पवित्र काम बघितल्यानंतर म्हणजे आजारी माणसाला इलाज करण्याचा दवाखाना हे कुणाच लक्ष नाही. म्हणजे माणसं तयार झाले पाहिजेत आणि त्यामुळे म्हणून दादा मध्ये शहाणपण आहे हे त्यातलं वेगळं पण.